मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा. विविध चित्रपटांचे इंटिग्रेशन देखील या पुरस्कार सोहळ्यात आहे आणि त्यामुळेच आगामी चित्रपटाची टीम माझ्यासोबत आहे. बहुत बहुत स्वागत आहे आप सभी का. खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? आता केवढी मराठी शिकलीस तू? थोडी थोडी शिकलीच आहे. शिकली आहे. माझ्या आय हॅव टू लर्न मोर. मला अजून शिकायचं. ओके दैट कोशिश कर रही हूँ, अभी थोड़ी कोशिश कर रही हूँ. मेरे जो ये दो दोस्त है यहाँ पर मुझे सिखाने की बहुत कोशिश कर रहे हैं, तो 1 महीने के अंदर मराठी पटकन. अच्छी कोशिश आहे. भूषण, आगामी चित्रपटाचं इंटिग्रेशन तर त्याबद्दल जर शेअर केलंस. घरात गणपती हे आमचं नाव, चित्रपटाचं नाव आहे. 26 जुलैला हा चित्रपट रिलीज होत आहे आणि त्यासाठीच अख्खी टीम आज आलो आहोत इथे. आणि ओव्हरऑलच एकंदरीत जो रिस्पॉन्स मिळतोय, म्हणजे आमच्या टेबल रीड पासून ते नंतर आता टीजर जेव्हा आलाय त्याला पण सुद्धा एक जो रिस्पॉन्स येतो त्याने खूप जास्त आनंद झालेला आहे. आणि सगळ्यांना रिलेट होईल, आपल्या घरातली गोष्ट वाटेल अशी नक्कीच आहे. कारण गणपती म्हटल्यानंतर कोकणातला गणपती हा नक्कीच खूप जास्त विशेष असतो. आणि बरेचसे आपले कोकणातली लोक पुणे, मुंबई, नाशिक, इतर शहरांमध्ये सगळीकडे पसरलेले आहेत. पण शिमगा आणि गणपती म्हटल्यानंतर आपण जातो कुठे तर कोकणात. 1.5 दिवसाचा गणपती का असतो मुंबई पुण्यामध्ये? कारण का 1.5 दिवसानंतर जायचं असतं कोकणात. तर असा हा कोकणातला गणपती आपल्याला बघायला मिळणार आहे. घरात कुटुंबाचा हा गणपती आहे, म्हणून चित्रपटाचं नाव घरात गणपती असंच आहे. घरात गणपती असं नाहीये, आमची चूक झालेली नाहीये, हे नाव आहे. तर मी असं म्हणेन की आम्ही त्या घरात कुटुंबाचे भाग आहोत, पण घरात कुटुंबाचा प्रमुख इकडे आहे आमचा दिग्दर्शक. त्यामुळे आता त्याच्याकडे माईक देणार आहे मी. खूप एक्साइटेड आहे, कारण का एक प्रेस्टिजियस इव्हेंट आहे हा. आणि या इव्हेंटमध्ये आमचं गाणं हे आम्ही सादर करत आहोत. आणि त्याच्यामध्ये भूषण आणि निकिताचा पहिल्यांदाच टीव्हीवरती परफॉर्मन्स आहे एकत्र. आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा पिक्चर नक्की आवडेल, कारण का प्रत्येकातल्या घरातली गोष्ट आहे आणि सगळं रिलेटेबल आहे. आणि गणपतीचा गाभा आहे, त्यामुळे गणपतीमध्ये असलेली मजा मस्ती ही तुम्हाला बघायला मिळेल. आता निकिताकडे वळते मी. तिच्यासोबत मी आज खूप मराठीत गप्पा मारणार आहे. मराठी कळते तुला व्यवस्थित, आता चित्रपट केलाय त्यामुळे. तर या चित्रपटाचा अनुभव कसा राहिलाय तुझ्यासाठी? कारण मराठी चित्रपट भाषा, तू म्हणजे हिंदी भाषिक असताना मराठी चित्रपट करणं, ती भाषा जाणून घेणं, तर त्याबद्दलचा जर अनुभव शेअर. एक्चुअली जब हम ये फिल्म शूट कर रहे थे तब मैंने काफी ज्यादा मराठी सीखी. और मैंने एक चीज नोटिस किया है कि जब आप एक माहौल में होते हैं, जब आपके आसपास सब लोग एक ही भाषा बोल रहे होते हैं, तो बहुत आसानी से आप उसको ले पाते हैं. तो आई थिंक मेरे साथ लकली, क्योंकि सब आसपास सिर्फ मराठी में बात करते थे, तो मेरे लिए बहुत आसान हो गया था उसको समझना, थोड़ा बहुत कोशिश करना बोलने की. तो इसीलिए. आणि चित्रपटाचं नाव घरात गणपती आहे, पण गणपती म्हटलं की गणपती डान्स आलाच. निकिताला गणपती डान्स शिकवलायस की नाही तू? गणपती डान्स प्लीज. ऍक्च्युली निकिता जरी आता मराठी शिकत असली तरी ती हार्डकोर मुंबईकर आहे. त्यामुळे गणपती डान्स हा आम्ही तिला शिकवण्यापेक्षा असं मला वाटतं की तिनेच आम्हाला सेटवरती शिकवलेला आहे. आणि मी एक खरं सांगेन, गणपती डान्स ना हा तेच आहे, हा पुणे मुंबईत गणपती डान्स आहे. आपल्याकडे कोकणात जो होतो तो गणपती डान्स नाही होत, तर त्यामुळे ती मजा बघायला मिळणार आहे. तो नाच वेगळा असतो. आपण जेव्हा गणपतीची मूर्ती घेऊन येतो, त्याचा बाप्पाचं आगमन करतो, ती पद्धत आणि तिकडे खऱ्या अर्थाने कसा तो स्वागत केला जातो हे कुठेतरी चित्रपटात बघायला मिळणार आहे. त्यामुळे एकतर मी करतो थोडाफार डान्स आजकाल, पण गणपती डान्स नक्कीच निकिताला शिकवण्याचा काही प्रयत्न केला नाहीये आणि त्याची चित्रपटात सुद्धा गरज नव्हती. आता प्रमोशनच्या वेळेला शिकवायला काही हरकत नाही, ते नक्कीच शिकवेन किंवा तिच्याकडून शिकून घेईन. What all did I teach you? No, What I learned from Bhushan. ऑफिशियली अगर मैं कहूँ तो ये इस समय मेरे मराठी के ट्यूटर हैं. कुछ भी मुझे समझ नहीं आता है, मुझे सिर्फ भूषण की तरफ देखना पड़ता है और उसके 10 मीनिंग वो मुझे समझा देते हैं. अगर मैं उनसे कुछ पूछूं कि इसको ऐसे कैसे बोल सकते हैं, तो उसके 10 लाइन आ जाएंगे मेरे पास. तो एज ऑफ नाउ भूषण जो है मेरे ऑफिशियल मराठी ट्यूटर है. लेकिन निकिता, आपका हिंदी का काम हमने देखा है, काफी बेहतरीन काम किया है, तो मराठी में ही हम देख रहे हैं. लुकिंग फॉरवर्ड की किस तरह की फिल्म है आपका काम देखने की. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.